श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण एक अत्यंत दैवी, भावनिक आणि मनाला स्पर्श करणारी कथा ऐकणार आहोत. स्वामी समर्थ आपल्या सुखदेव नावाच्या भक्ताला बाळा म्हणून कसा मार्गदर्शन करतात, त्याच्या जीवनातील अंधार कसा दूर करतात आणि त्याला दिव्य आश्रय देतात, ही पवित्र अनुभूती आज आपण अनुभवणार आहोत. जय स्वामी समर्थ. कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्हीही स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तुमची श्रद्धा स्वामींपर्यंत पोहोचते हे माझं ठाम मत आहे. संध्याकाळचे लालसर रंग आकाशात पसरण्यास सुरुवात झाली होती. गावाच्या कडेला हिरव्या शेतांच्या मधोमध सुखदेव आपल्या गायींच्या कळपामागे शांतपणे चालत होता. गायी पालन हा त्याचा व्यवसाय, त्याचं आयुष्य आणि त्याचं सर्वस्व. पण त्याच्या नजरेत आज एक खोल थकवा होता. काही महिन्यांपासून त्याच्यावर संकटांचं ओझं प्रचंड वाढलं होतं. गायींची तब्येत, दुधाचे भाव, घरची परिस्थिती, आईचं वाढतं चाललेलं आजारपण आणि मनात असलेली अदृश्य भीती. तो जरी गावभर शांतपणे बोलणारा सरळसोट माणूस म्हणून ओळखला जात असला तरी त्याच्या आतल्या वेदनांची खोली कोणालाच दिसत नव्हती. प्रत्येक रात्री झोपताना तो स्वामींचे नाव घेत असे, पण मन मात्र कधीच शांत होत नव्हतं. त्या दिवशी त्याच्या मनाने जणू हार मानली होती. गायी एका मोठ्या झाडाखाली बांधून गवत टाकून झाल्यावर तो थकलेला, दुःखी, बैचेन अवस्थेत त्या झाडाच्या सावलीत बसला. त्याच्या आतल्या भावना फुटून बाहेर येत होत्या. त्याने हळू आवाजात म्हटलं, स्वामी, मी काय करू? कुणाकडे जाऊ? कोणाला सांगणं शक्य नाही, पण तुम्हाला मात्र सर्व सांगता येतं. माझ्या वेदना तुमच्यासमोर मोकळ्या करतो. स्वामी, माझ्यावर कृपा करा. तो रडू लागला. डोळ्यातून वाहणारे अश्रू त्याच्या दुःखाची साक्ष देत होते. अचानक एक अनोखी, दिव्य थंड झुळूक त्याच्या अंगावरून गेली. हवेतील शांतता एका क्षणात बदलली. सुखदेवने हळूच डोळे वर केले आणि समोर झाडाच्या सावलीत एक तेजस्वी प्रकाश उभा होता. त्या प्रकाशातून दिव्य, करुणामय, अद्भुत रूप प्रकट होत होतं. स्वामी समर्थ स्वतः त्या ठिकाणी उभे होते. सुखदेवच्या अंगावर शहारा आला. त्याला शब्दच फुटत नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर अश्रू, पण मनात अचानक एक दिव्य शांतता. स्वामी शांतपणे पुढे आले आणि त्याच्या डोक्यावर करंगीचा हलकासा स्पर्श केला. त्यांचा आवाज जणू आकाशातून येत होता. बाळा. त्या एका शब्दातच जणू त्याच्या सर्व दुःखांचा भार नाहीसा झाला. तो स्वामींच्या चरणावर कोसळला. स्वामी, मी तुटलोय. माझ्यावर संकट का कोसळतात? मी काय चूक केली? माझ्या गायी आजारी, आईची प्रकृती बिघडलेली, माझी शक्ती संपली. स्वामी हळूवार हसले. बाळा, ज्याला आम्ही आपला मानला आहे त्याच्या आयुष्यातील वेदना आम्ही कधीच नजरेआड करत नाही. तुला वाटतं तू एकटा आहेस. नाही बाळा, आम्ही तुझ्या सोबत आलो आहोत. त्यांच्या त्या वाक्यांनी सुखदेवच्या छातीत साचलेलं दुःख जणू पडझड झालं. स्वामी म्हणाले, बाळा, गायी पालन हा पवित्र व्यवसाय आहे. तुझ्या हातून तू गोमाता सांभाळतोस, म्हणजे त्या क्षणी आम्हीही तुझ्या सोबत असतो. तू संकटातून जात होतास, पण त्यातून उदय तुझाच होता. सुखदेव अजूनही भावुक झालेला. स्वामी, माझ्या आईची तब्येत, तिला काही होणार नाही ना? स्वामींचा आवाज पूर्ण आश्वासनाचा होता. बाळा, काळजी का करतोस? उपचार, औषधं, योग्य डॉक्टर सगळं तयार आहे. काही दिवसातच तुला बदल दिसेल. तिची प्रकृती सुधारेल. तिला आमची कृपा आहे.
त्या क्षणी सुखदेवने स्वामींच्या चरणावर आपलं संपूर्ण अस्तित्व अर्पण केलं. थोड्या वेळाने स्वामी त्याच्या शेजारी बसले. त्यांनी त्याच्या हातावर हात ठेवला. बाळा, जेव्हा जेव्हा तुझ्या मनात भीती येईल तेव्हा जय स्वामी समर्थ म्हण. भीती पळून जाईल, श्रद्धा वाढेल, तू मजबूत होत जाशील. स्वामींच्या त्या दिव्य ऊर्जेमुळे सुखदेवच्या मनात एक अनाकलनीय शांतता पसरली. तुम्हीही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामींचं नाव अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा छोटासा पाठिंबा खूप मोठा आशीर्वाद ठरेल. स्वामी उठले आणि गायींजवळ गेले. त्यांनी एका आजारी गायीला स्पर्श केला. गायीने हळू आवाज काढला. तिच्या डोळ्यातलं दुःख जणू कमी झालं. बाळा, तुझ्या गायींमध्ये प्राण आहे. त्यांना प्रेम दे. त्यांच्यावरून हात फिरवताना नेहमी आमचं नाव घे. सुखदेवने शांतपणे उत्तर दिलं. स्वामी, आजपासून प्रत्येक श्वास तुमच्या नावाने घेईन. स्वामींच्या तेजाने ते संपूर्ण ठिकाण दिव्य झालं. हळूहळू ते प्रकाश रूपात विलीन होऊ लागले. स्वामींचा शेवटचा शब्द, बाळा, आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत. त्या रात्री सुखदेव घरी गेला. त्याच्या आईची प्रकृती पूर्वीपेक्षा बरी होती. चेहऱ्यावर प्रसन्नता. गायींची तब्येत सुधारत होत्या. दूध विक्री वाढत होती. त्याच्या आयुष्यातला अंधार जणू एका क्षणात हटला. तो आकाशाकडे पाहून म्हणाला, जय स्वामी समर्थ, माझं सर्वस्व तुमचंच. स्वामी भक्तांनो, जर ही कथा तुमच्याही मनाला स्पर्शून गेली असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ जरूर लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण अशाच दैवी कथा आणि आध्यात्मिक अनुभव मी पुढेही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवर राहो. श्री स्वामी समर्थ.